पैशांचा अहंकार बाळगून जो भक्त इतरांवर अन्याय करतो त्यावर गुरुची अवकृपा होते। देखो बेटा, स्वामीजी खूप मोठे महात्मा आहेत आपल्यासाठी, तर ते अल्लाह ताला सारखे। उनकी हर बात सुनने का। हाँ? त्यांनी तुला शिकायला सांगितलं ना, खूप शिकायचं। सच अब्बा? हाँ बेटा, बिल्कुल सच। काय रे वसीम, माझ्या श्यामला ह्याच्या बरोबर खेळायला दिलं नाही म्हणून स्वामींचे कान भरलेस तू? बकवास बंद कर। मी कधी स्वामींचे कान भरले? उलटे तू स्वामींचे कान भरलेस याला शिक्षणाला पाठवा म्हणून। मी कधी स्वामींचे कान भरणार रे? मी कधी भरणार? स्वामी पहिल्यांदा कोणाकडे आले? तुझ्याकडे ना। अच्छा, म्हणजे स्वामी तुझ्यापेक्षा मला जास्त चाहतात या गोष्टीची जलन आहे तर तुला? काही जलन बिलन नाहीये। स्वामी पहिल्यांदा तुमच्याकडे आले कारण तुमचा हा जो वेडगळपणाचा निर्णय आहे ना, त्याचा समाचार घ्यायचा होता स्वामींना। गणेश, तुम्हाला काय कळतं रे? कोळसा जितका उगाळावा तेवढा काळाच। तुम्ही तरी काय करणार म्हणा शिक्षण घेऊन? शिक्षण घेण्या एवढी लायकी आहे का तुमची? गणेश, कावळ्याला किती धुतलं ना तरी त्याचा बगडा होत नाही कधी। गणेश, स्वामीजी तोंड बंद, एक शब्द बोलू नकोस चकार। अरे किती बोलशील? शेजारी ना तो तुझा, त्याची लायकी काढतोस आणि त्याची लायकी काढायचा अधिकार तुला कोणी दिला? तू काय आयुष्यात चुका करत नाहीस? हे पहा, तू हा जो काही त्याचा अपमान केलायस ना, त्याचं प्रायश्चित्त तुला घ्यावं लागेल। त्याच्या अपमानाबद्दल तुला एक दिवस त्याची सेवा करावी लागेल। हा अपमान उधार आहे तुझ्यावर, लक्षात ठेव। स्वामी, मी आणि या वसीमची सेवा? अरे तू त्याचा अपमान केलास ना, मग आता त्याचं प्रायश्चित्त तुला घ्यावंच लागेल। स्वामीजी, माझ्या तोंडून उणं अधिक काही निघून गेलं असेल, मी नाही म्हणत नाही, पण एवढी मोठी शिक्षा देऊ नका। या वसीमची सेवा करायला सांगता तुम्ही मला? अरे तू कितीही नाही म्हणालास तरी एक दिवस असा येईल त्याची सेवा तुला करावी लागेलच। मी वसीमची सेवा कधी करणार नाही स्वामी, माझे प्राण गेले तरी। स्वामीजी, मला याच्याकडून सेवा करून घ्यायची नाहीये, याची लायकी आहे माझी सेवा करायची। माझे प्राण गेले तरी 72, मी याच्याकडून सेवा करून घेणार नाही। किती मूर्ख आहात रे तुम्ही, एकमेक प्राण देण्याची गोष्ट करता आहात। अरे नका करू एकमेकांचा इतका दुस्वास, शेजार धर्म पाळा। एक दिवस असा येईल ज्यावेळी याची जाणीव तुम्हाला पुरेपूर होईल। स्वामी, आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आहे, आपल्याला निमंत्रण द्यायला आलोय। जरूर येऊ आम्ही, पण हे बघ। पण काय स्वामी? आम्ही सांगू ते करावं लागेल, अगदी मनापासून। कबूल? आपली आज्ञा शिरसावंद्य। ठीक आहे, येऊ आम्ही। जा तू। ए अरे बाबा, उधर चलो, वो वापिस चिल्लाएगा वो। अरे मागे हो आधी, तुझ्या अंगणात जा, तुझ्या अंगणात जा। हो, माझ्या अंगणात तुझं काय काम आहे? इकडे काय करतोस तू? तुम्ही दिखता नाही क्या? अरे माझी जनावरं आली आहेत, त्यांना आकलायला चाललोय। हे बघ, आत्ता आलास ते आलास, परत माझ्या अंगणात आलास ना तर याद राख। मला तुझ्या अंगणात फिरायची हौस नाही। माझी जनावरं तुझं नुकसान करू नये म्हणून त्यांना हाकलतोय, नाही तर तूच बसशील बॉम्ब करत। मी बॉम्ब करतो? मी बॉम्ब करतो काय? हे बघ, बॉम्ब ना तुमच्यासारखी लोक करतात। आचार नाही, विचार नाही, संस्कृती नाही, काही नाही, सगळं आपलं। हे बघ, मी आहे ना, मी सुसंस्कृत सभ्य माणूस आहे। आणि आजच्या दिवशी मी तुझ्याशी बोलतोय, तुझ्या तोंडी लागतोय ना, याचं कारण एवढंच आहे, आज माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे। जाऊ दे, सत्यनारायणाची पूजा म्हणजे काय माहितीये तुला? नसेलच माहिती। कसलं काय?
जाऊ दे, एवढंच लक्षात ठेव, सत्यनारायणाची पूजा म्हणजे खूप पवित्र पूजा असते, कळलं ना? हा? 4 पाहुणे येणार आहेत घरी, सभ्य सुसंस्कृत माझ्यासारखे. हा? आजच्या दिवशी तरी तुझे पाय माझ्या अंगणाला लागता कामा नाही येत, कळलं तुला? पूजेचा पावित्र्य अबाधित ठेवायचंय मग. पूजा म्हणजे शुभ कार्यच आहे ना. अरे मग निदान आजच्या दिवस तरी तोंड नीट ठेव. हा, अरे सत्यनारायणाची पूजा घालतोयस, मन साफ ठेव, नियत अच्छी रखो. आणि हो, मला तुझ्याकडनं सेवा वगैरे काय करून घ्यायची नाही. हा, रात्री स्वामींनी जे सांगितलं ना ते विसरून जा. काय कळलं ना? तुझी सेवा आणि मी करणार. स्वप्नात सुद्धा विचार करू नकोस असा, कळलं ना? चल. तुम मेरी सेवा कर रहे हो ना? ऐसा बुरा ख्वाब देखने की मुझे भी ख्वाहिश नहीं है. पलत्या भ्रमात राहू नकोस. बघा बघा बघा, एकीकडे मला मन साफ ठेवायचे धडे देतो आणि दुसरीकडे मी ह्याच्याशी भांडावं म्हणून मला चिथावणी देतो. चिथवणी आणि तुला देतोय. अरे तुला कशाला चिथवणी द्यायला पाहिजे? वैसे भी तू कौन से ही बात से झगड़ा कर सकता है. अरे पण तुझी सेवा करण्याचा विषय का काढलास म्हणा तू? हा? का काढलास तू? पण एक लक्षात ठेव, काही झालं ना तर तुझे पवित्र समजतात मला. हा? माझा जीव गेला ना तरी तुझी सेवा काही मी करणार नाही, तुझा हेतू साध्य होऊ देणार नाही. काय करायचं ते कळून घे. हा? अरे भाभी जान, आप बहुत जल्दी में दिखाई दे रही है. अगं हो, सुहाना, तुझ्या अंगणातली केळीची पानं मिळतील का ग? अरे वा, म्हणजे पूजा घालताय की काय? हो अगं, आजच पूजा करतोय सत्यनारायणची. बर, तुम्ही तिघांनी यायचं बरं का तीर्थप्रसादाला. हाँ हाँ, जरूर आएंगे, क्यों नहीं. तुमच्या पूजेला आमच्या अंगणातली केळीची पाने असतात. हे खरंच आमचं खूप मोठं भाग्य आहे. हो ना. आणि तुमच्या ईदला तुमच्याकडे गोडाधोडाचं करतात, तेव्हा गुळ आमच्याच घरचा असतो ना. हाँ देखो ना, आपका भगवान और हमारा अल्लाह किस तरह एक दूसरे को शामिल करते हैं. लेकिन आपल्या नवऱ्यांना ही गोष्ट कळतच नाही. नाहीतर काय, आता देवच या दोघांना सुबुद्धी देवो, अशीच प्रार्थना करूयात आपण. पण मला काय वाटतं सुहाना सांगू, या दोघांचं वैर ना लवकरच संपणार आहे बघ. ते कसं? अगं, स्वामीच नाही का म्हणाले की आमच्या ह्यांना वसीम भाऊजींची सेवा करावी लागणार आहे म्हणून. आणि स्वामी म्हणतात ना, ते एक ना एक दिवस नक्की खरं होईल बघ. आणि या दोघातलं वैर नक्की कमी होईल. या अल्लाह, ये दुश्मनी जल्द से जल्द खत्म हो. चल, केळीची पानं देतेस ना? अले खाले. ओ सुहाना, किधर जा रही हो? ओ साजिद मियाँ, बड़े खुश दिखाई दे रहे हो. हाँ हाँ, होगा क्यों नहीं. त्याचा हट्ट पूरा करते ना मी. कब से पीछे पड़ा है, उरुस जाना है उरुस जाना है. तर म्हटलं पूर्ण करावा त्याचा हट्ट. तर संध्याकाळपर्यंत परत येऊ आम्ही. अच्छा ठीक है, चले जाओ, लेकिन अपना ख्याल रखना. अब्बू जान, अब भी चलो ना, बड़ा मजा आएगा. बेटा, अभी अब्बू जान की याद आई क्या? हाँ, आलो असतो रे बेटा, पण खूप कामं पडली. पुढच्या वेळेला नक्की जाऊ. पक्का? हाँ बेटा, पक्का. सुहाना, शैतान हो गया लड़का बहुत. पुढच्या वेळेला उरुसला जायचं आत्ताच पक्का करून घेतोय. जी, एक बात कहनी है. आज गणेश भाऊंकडे सत्यनारायणाची पूजा आहे. हाँ मालूम है. आज चुकूनही त्यांच्याशी भांडू नका. आणि हो, जमलंच तर पूजेला जाऊन या. भाभीजांनी आपल्या तिघांना खूप प्रेमाने आमंत्रण दिलंय. भाभी जानना ना? पण गणेशनं मला उलट सांगितलंय. तो म्हणाला माझ्या अंगणात फिरकायचं सुद्धा नाही. मी नाही जाणार प्रसादाला त्याच्याकडं, आणि भांडायला सुद्धा जाणार नाहीये. मेरे को तो उसका मुंह भी नहीं देखना है. लेकिन झगडा करना है. हे बघ, भांडणं तो करतो, मी नाही. हा, पण या वेळेला जर तो भांडायला आला ना तर मी गप्पा बसणार नाही, सांगून ठेवतो. अजय, ऐसा कुछ नहीं होगा. बस अपने आप को शांत रखिए. मेरी खातिर चलती हूँ. अहो, कशी झाली आहे सगळी तयारी?
उत्तम. बरं आपल्या श्यामने सुद्धा खूप मदत केली हा. मुलगा तयार झाला. वा, ही रांगोळी तर फारच सुंदर आहे तुझी. स्वामीजी येतील ना तेव्हा बघून खुश होतील. म्हणजे स्वामी येणार म्हणाले? हो. सगळी तयारी व्यवस्थित केलेली आहे. जे यायला हवेत यावंसं वाटतं त्यांना आमंत्रण देऊन आलोय आणि जे यायला नकोत त्यांना चांगली तंबी पण देऊन आलोय. म्हणजे कुणाला? दुसरं कोणाला? या वसीमला. अहो अहो काय केलं तुम्ही? म्हणजे मी मगाच सुहानाला सांगितलं होतं की तिघांनी तीर्थप्रसादाला यायचं म्हणून. आणि आता हा भोचकपणा करायला कोणी सांगितलं तुला? हा? अहो पण ते बघ, ती माणसं नाही आवडत मला. नको त्यांनी यायला इथे. हे बघा मी असा भेदभाव करत नाही. आणि मला स्वामींचं भेदभाव वगैरे ना मला सांगू नकोस, कळलं ना? ती माणसं इथे येता कामा नाहीयेत म्हणजे नाही येत. मला नको आहेत ती माणसं. तयारी करा. अहो पण आज सुहाना आणि साजिद घरी नाही तर घर किती सुनं सुनं वाटतंय. अरे हो, त्या गणेशच्या घरी आज पूजा आहे नाही का? म्हणजे त्याची आरती सुरू होणार. म्हणजे आपल्याला परत कुराण वाचायला त्रास होणार. त्याची आरती सुरू व्हायच्या आतमध्ये आपण आपलं कुराण वाचून घ्यावं. म्हणजे ते रोजच्या सारखं मय तू नको. म्हणजे त्यांचाही देव खुश आणि मलाही माझ्या देवाला कुराण वाचून खुश करता येईल. चला आपलं कुराण वाचून घ्यावं. या अल्लाह पाक परवरदिगार. गुरुजींचं काय? अहो येत आहेत ते. चला वा, आता स्वामी आले की पूजेला सुरुवात करूया. हो आम्ही आलो. स्वामीजी या. हे कुराण शरीफ वाच. कुराण? होय, आत्ताच्या आत्ता हे वाचायला सुरुवात कर. आपण आधी पूजा करून घेऊया ना. तू आम्हाला वचन दिलं होतंस. आम्ही जे सांगू त्याप्रमाणे तू करशील. हो. तुला ते मान्य नसेल तर आम्ही आल्या पावली परत जातो. प्रसाद ग्रहण करायलाही थांबणार नाही. मी वाचतो. आपण बसा, जाऊ नका. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. कुल वल्लाहु अहद अल्लाहु समद यम अली कुफुल नाहद. कहाँ चले गए जी? ऐसी कौन सी गलती हो गई? अच्छे भले तो थे. क्या हुआ? साजिद क्या उठो ना, मुझसे बात करो. साजिद बुलाओ ना अपने अब्बू जान को. उठाओ ना अब्बू जान को. भाभी जान. साजिद क्या उठो ना. बेटा शांत. वसीम अल्लाह को प्यारा हुआ है. नहीं, ये झूठ है. ये नहीं हो सकता. स्वामी, आप तो भगवान हो, आप अल्लाह हो. मैं इनके बिना नहीं जी पाऊंगी. अरे जगाइए ना स्वामी, ने जगाइए. बेटा ये मुमकिन नहीं. वसीमचं आयुष्य एवढंच होतं. स्वामी जी, आप तो नामुमकिन को भी मुमकिन बना देते हो. इन्हें जगा दीजिए. इन्हें जगा दीजिए, नहीं तो मेरी भी जान ले लीजिए आप. बेटा असं वेडेपणा करू नकोस. बेटा होश में आ. बघ या साजिदकडे बघ. आता याला तुलाच सांभाळायचंय. तूच ह्याची अम्मी, तूच याचे आप्पा. बेटा वसीमचं चांगलं झालंय. तो
या जीवन मरणाच्या चक्रातून आता बाहेर पडलाय. त्याचं आयुष्य आता संपत आलं होतं बेटा. एवढंच त्याचं आयुष्य होतं. पाहायचंय तुला? हे बघ, वसीमच्या बाजूला कुराण आहे. त्याला कुराण वाचायचं होतं. त्याच वेळी त्याची तब्येत बिघडली. त्याच वेळी मी कुराण गणेशकडून वाचून घेतलं. ते पवित्र बोल ऐकता ऐकताच तो अल्लाला प्यारा झाला. त्यांनी प्राण सोडले. त्याला चांगला मृत्यू आला बेटा. गणेश, तुझ्या हातून सुद्धा वसीमची सेवा घडली. वसीमच्या बाबतीत तुझ्याकडून जी चूक घडली होती त्याचं प्रायश्चित्त अशा रीतीने तू घेतलंस. एकाच वेळी दोन हेतू साध्य झाले. आम्ही आहो, वसीम गेला काही वेळापूर्वी तर बोलला माझ्याशी आणि आता केवढी चूक झाली माझ्याकडून. मूर्खासारखा वागलो मी, मूर्खासारखा वागलो. बरं झालं तुम्ही माझ्याकडून त्याची सेवा करून घेतली. नाहीतर हा सल कायमचा मनात राहिला असता माझ्या स्वामी. स्वामी, पण वसीम जायला नको होता. वसीम जायला नको होता. का रोज सकाळी उठून त्याच्याशी भांडायला? आता कळलं तुम्हाला? अरे आयुष्य हे क्षणभंगूर असतं. फार थोड्या काळासाठी आपण एकमेकांच्या सहवासात येतो. तो थोडा काळ एकमेकांशी चांगुलपणाने वागून अत्यंत सुखाने व्यतीत करावा. एकमेकाला आनंद द्यावा, आनंद घ्यावा. हेवे दावे, मत्सर, द्वेष, भांडण यांनी काही साधत नसतं. ओ स्वामी, हो एवढा मोठा धक्का बसला तेव्हा हे सत्य मला उमसलं. आज या वसीमची माफी मागायची तर तेही शक्य नाहीये ना स्वामी. वसीमची उणीव सतत जाणवेल मला, सतत जाणवेल स्वामी. स्वामी, तुमच्यामुळे आज प्रायश्चित्त मिळालं मला. काय कर स्वामी, काही नाही करू शकलो तरी इतकं करू शकतो. मी ते करणार आहे. सुहानाताई, आजपासून मी तुम्हाला माझी बहीण मानतो. तुमची आणि या साजिदची सगळी जबाबदारी आजपासून माझी. मी घेतो तुमची जबाबदारी. स्वामी, आम्ही एवढाच आशीर्वाद द्या की माझ्या परिवाराची आणि यांची काळजी मला व्यवस्थितरित्या घेता येईल. या स्वीकारलेल्या जबाबदारीमध्ये मला यश मिळेल. एवढाच आशीर्वाद द्या स्वामी, एवढाच आशीर्वाद द्या. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भुजंगा, अरे लवकर हात चालवा, खूप काम बाकी आहे. गुरुपौर्णिमा जवळ आली आहे. अहो बाळप्पा, माझी तयारी माझ्या परीने चालूच आहे. बाळप्पा, अरे कसली एवढी गडबड चालली आहे ही? स्वामी, अहो गुरुपौर्णिमा जवळ आली ना, त्याची तयारी करतायत सगळे. गुरुपौर्णिमा म्हटली की तुमच्या अंगात जो काही उत्साह संचारतो ना. असो, अरे पण गुरुपौर्णिमेला अजून बरेच दिवस आहेत. स्वामी, अहो खूप थोडे दिवस उरलेत असं म्हणतोय आम्ही. अहो आजपासून तयारी सुरू करू तेव्हा कुठे त्या दिवसापर्यंत जाऊन कामं थांबतील. स्वामी, हा दिवस आम्हाला सर्वांना खूप महत्वाचा असतो आणि तो दिवस आता जवळ येऊन ठेपलाय. स्वामी, अहो गुरुपौर्णिमा म्हणजे आम्हा भक्तांसाठी भक्तीचा एक सोहळा असतो. किती मोठ्या संख्येने लोक येतात,
त्यांच्या आदरातिथ्यात काही कमी राहील नको स्वामी. म्हणून ही सगळी तयारी. इतक्या लांबून लांबून लोक येतात की लांब राहणारे लोक तर आतापर्यंत निघाले देखील असतील इथे यायला. खरं आहे तू म्हणतोस ते बाळ्या. अरे गुरुपौर्णिमेला आमच्या दर्शनासाठी लहान थोर गरीब श्रीमंत अगदी सगळ्या थरातली लोक आसुसलेली असतात. काही जण तर निघायच्या तयारीला सुद्धा लागले. आमच्या गोविंद आणि शंकर सारखे. अर्जुनराव, गुरुपौर्णिमा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षी याप्रमाणे स्वामींच्या भक्तांची निवड करून अक्कलकोटला मी माझ्या बैलगाडीतून त्यांना दर्शनासाठी घेऊन जाणार आहे. यावर्षी काही भक्तांची निवड झालेली आहे. कोण आहेत ते? सांगतो. एक आहेत आपल्या गावातील प्रसिद्ध वाणी गोविंद शेठ, आणि दुसरा शंकर, जो मोलमजुरी करून गुजराण करतो. पण आहेत कुठे ते? ठीक आहे, आलोच आम्ही. या गोविंदराव या. स्वामी हो. स्वामी हो. नामदेवराव, मी आलो. क्षमा करा, यायला थोडा उशीर झाला. बस शंकर बस. इथं असणार तू आमच्या शेजारी? कारड्या तिकडे चल. उशीर झाला यायला. खरं तर तू यायलाच नको होतस. आणि काय नामदेवराव तुम्ही असल्या फाटक्या आणि भिकारड्या माणसाची तुम्ही स्वामींच्या दर्शनासाठी न्यायला निवड केली. अहो लायकी तरी काय याची? आपल्या गावात एकही घर नसेल जिथं हा नोकर म्हणून राबला नाही. एखादी पाय पुसण्यापेक्षा जास्त लायकी नाहीये याची. आणि आता हा बैलगाडीमध्ये आमच्या मांडीला मांडी लावून बसणार. तुम्हाला तरी पटतं का हे? नामदेवराव, असं करू नका हो. अहो स्वामींच्या दर्शनाला मला यायला मिळणार म्हणून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. अहो ज्याची मी रात्रंदिवस पूजा करतो त्या माझ्या देवाशी, स्वामींशी माझी गाठ पडणार म्हणून मी रात्रंदिवस मेहनत केली. पै करून पैसे आणले. माझी सगळी तयारी झाली आहे नामदेवराव. मी कुणालाही त्रास देणार नाही. मी कुणाच्या जवळही बसणार नाही की कुणाला स्पर्शही करणार नाही. मी वाटेल ते काम करीन. तुम्ही म्हणाल ते करीन. तुम्ही नोकर म्हणून न्या, पण नाही म्हणू नका नामदेवराव. ए शंकर्या, पुरे तू आमच्या बरोबर येणार नाहीस. जातो उडगाळा कर इथून. ओ नामदेवराव, तुम्ही सांगायला समजावून. गोविंद शेठ, मी शंकरला स्वामींच्या दर्शनाला नेणार असा शब्द दिलाय. मी त्याला नेणार. तुम्हाला काय अडचण आहे? अहो पण स्वामींच्या दर्शनासाठी माणसांची निवड करताना तुम्ही काय डोळे बंद करून घेतले होते का? दीड गंभीरचा माणूस हा, आणि हा स्वामींचे दर्शन घ्या. गोविंद शेठ, शंकर स्वामींचा निस्सीम भक्त आहे. त्याचा भक्तिभाव मी पाहिलाय. तो आपल्याबरोबर स्वामींच्या दर्शनाला येणार म्हणजे येणार. बस. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर येऊ द्या. पण हा भिकारडा गाडीमध्ये माझ्या शेजारी बसणार नाही. स्वामींचा भक्त म्हणे. आमचा शिष्य बनवतोस आणि आमचीच शिकवण विसरलास. अरे माणसा माणसात भेदभाव करू नये अशी आम्ही शिकवण देतो, आणि आमच्याच शिकवणुकीला आमचा भक्त हरता बसतो. गोविंदा, गुरुपौर्णिमेला गुरुच्या दर्शनासाठी यायला निघाला आहात. आणि काय रे, एकाच गुरुचे शिष्य ना तुम्ही? मग त्याच्याच शिष्यांमध्ये भेदभाव करतोस. आणि तू कोण रे? हा श्रेष्ठ, तो कनिष्ठ हे ठरवणारा. आमचा शिष्य बनवतोस आणि आमचीच शिकवण विसरलास. अरे माणसा माणसात भेदभाव करू नये अशी आम्ही शिकवण देतो,
आणि आमच्याच शिकवणुकीला आमचा भक्त हरता वाचतो. आमच्याकडे यायला निघालाय, पण आमच्याकडे पोचण्याची वाट एवढी सोपी नाहीये. त्याकरता परीक्षा द्यावी लागेल तुला, तसंच शंकरलाही. बघूया कोण परीक्षेत उत्तीर्ण होतो. रुक्मिणी, अगं हे घ्या पाणी. काय हो? हे पाणी राहू दे बाजूला, अगोदर माझं सामान बांधायला घे भाऊ. का हो, कुठे गावाबाहेर जायचंय? अगं तू नामदेव नाही का? तो आम्हा सर्व स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटला घेऊन चाललाय. अगं बाई, स्वामींकडे जाणार तुम्ही? प्रत्यक्ष स्वामींचं दर्शन घेणार? माझ्या वतीने स्वामींना नमस्कार कराल ना? करणारच, आणि त्यांचे आशीर्वादही घेणार. आणि हो, आपल्या मनीची इच्छा पूर्ण करायला त्यांना साकडंही घालणार. अगं आपल्या पोटी आता संतती जन्माला यायला नको का? आणि हो, तो देखील पुत्रच. होय हो, तसं झालं ना तर मला दुसरं काहीच नको. आपल्या संसारातील तेवढी एकच कमतरता स्वामींनी भरून काढावी. तुम्ही सांगाल ना स्वामींना, ऐकतील ना ते आपलं? अगं का नाही ऐकणार? नक्की ऐकतील. आणि स्वामींसाठी म्हणून मी ज्या वस्तू आणल्यात ना त्या सगळ्या बांधून ठेव. आणि हो, मी स्वामींसाठी एक भरजरी शाल आणली, ती बांधायला विसरू नको. त्यांच्या सेवेत मी काय कमी पडू देणार नाही. हे सगळं पाहिल्यावर स्वामी किती खुश होते. मग ते मला रिकाम्या हाताने परत पाठवणारच नाही. हे देतो मग ते मागून घेतो. अरे मूर्खा, आमच्याशी देवाणघेवाण करायला पाहतोस? आम्हाला खुश करायला पाहतोस? अरे आम्हाला काय प्रिय आहे हे कधी कळणार तुला? चुकलास, पहिल्याच पावलावर चुकलास. शंकरा, आता तू काय करतोस ते बघायचं. स्वामी, तुमच्या दर्शनासाठी यायला निघालोय. फार काही नाहीये माझ्याकडे. 4 आणे साठवले तुमच्या चरणी अर्पण करण्यासाठी, आणि हे शेंगदाणेही घेतले नैवेद्य म्हणून. तेवढे गोड मानून घ्या. बाकी माझ्या भक्ती व्यतिरिक्त दुसरं काही नाहीये तुम्हाला द्यायला. अहो, तुमचं दर्शन होणार या नुसत्या कल्पनेनेच मी भरून पावलोय. बाकी काही नाही स्वामी. तुमचं डोळे भरून दर्शन व्हावं ही एकच इच्छा आहे. मला तुमच्या चरणी स्थान द्या स्वामी. मला तुमच्या चरणी स्थान द्या. श्री स्वामी समर्थ. अरे वेड्या शंकरा, आमची मनापासून भक्ती करणाऱ्यांचं स्थान आमच्या चरणांपाशी नसतं, आमच्या हृदयात असतं. पाहूया, आता तुझी सुद्धा परीक्षा सुरू होते. तुझं स्थान आमच्या चरणांपाशी आहे की आमच्या मनात आहे ते आता ठरेल. ये शंकरा ये, तुझं स्वागत असो. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो 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 शंभो. ये शंकरा, तुझं स्वागत असो. हणम्या, बैलांना पाणी पाजलं ना, चला निघायचंय. गोविंदराव, शंकर, अर्जुन, चला या या, बसा गाडीत. ओ, कुठं बसा? मी अगोदरच सांगितलंय, हा भिक्कारडा माझ्या शेजारी बसणार नाही. अहो गोविंदराव, असं काय करताय तुम्ही? काय बोलताय म्हणजे? भिकारीला भिकारी नाही तर का राजा म्हणणार? अहो किती छान नाव आहे त्याचं, शंकर. देवाचं नाव आहे. तू गाडीत बस. ए, कुठं बसणार? सांगाल तिथं बस. इथं त्या बैलाच्या पाशी. कळलं का? बैल कुठला? ए बाई, तू इकडे. फुलं. वा वा वा, स्वामींच्या दर्शनाला चाललोय मी. भिक्कारडा आहे काय?
स्वामींना फुलं घेऊन जायची सगळी. स्वामी हो, एवढे पैसे देतो, खुश होशील. आयुष्यात पाहिले नसशील तू. स्वामी हो. दादा लेकरू तापाने पणपणले. दादा औषध पाण्याला पैसा नाही. दादा पैसे द्या औषध पाण्याला. चल इथून. माझं श्रीमंती थाट पाहून लगेच भीक मागायला येतात. दरिद्री लोक लगेच पैसे उकळायला बघतात, पण मी असल्या लोकांना बरोबर पुरवून उरतो. आता परत इथं आला ना तर पायातली वाहन काढेल. दरिद्री. तुम्ही दादा लेकरू आजारी आहे, औषध पाण्याला पैसा द्या ना तुम्ही तरी. दादा बाबा ठीक आहे, 2 आणे मुलाला वैद्याकडे घेऊन जा. दादा देव तुझं भलं करू. दादा लय उपकार झाले. दादा ऐलात स्वतः याच्यासारखाच भिक्कारडा, नाव आणतोय कुबेराचा. पैसे वाटतोय, माझ्याशी बरोबरी करतोय. हे म्हणजे एका चिलटानं हत्तीशी बरोबरी करण्यासारखं आहे. भिक्कारडा. अहो पण गोविंदराव, नाव नाही घ्यायचा, मालक म्हणायचा मालक, नाहीतर शेठजी. त्याच्या पायरीने वाक. गोविंदा, परीक्षेच्या पहिल्याच पातळीवर तू अनुत्तीर्ण झालास आणि शंकरा तू उत्तीर्ण झालायस बरं का. वा, त्या जिलबीची चव कशी जिभेवर रेंगाळते. वा वा. हा लाडू तर त्यापेक्षा सुरेख आहे. मिया 2-4 दिन से कुछ खाया नहीं है. बहुत भूख लगी है, कुछ खाना दे दो ना बेटा. खाना दो ना. आलं नाही तर मग मी काय करू. खाना दो. अन्नाला नजर लावू नको. घरी कुठला भाऊ तुम्ही माझ्या इथे या. ओ भाऊ, भाऊ या तुम्ही इथे या. इथे बसा, बसा इथे या. हे घ्या. हा, माझ्याकडे एवढंच आहे, त्यातलंच देतोय तुम्हाला. हा. भाऊ तुमचं पोट भरलं नसेल ना, पण काय करणार, माझ्याकडे थोडंच आहे. मिया मेरा पेट भर गया और तुम्हारी ये जो दिलदारी है ना, उससे दिल भी भर गया. ओ, ऊपर वाला है ना, तुम्हें कभी भी कुछ भी कम नहीं पड़ने देगा बेटा. बेटा
सदा सुखी रहो बेटा, सदा सुखी रहो। आता हूं मैं, सुखी रहो। फलाहार करून घ्यावा। नको, आता आम्हाला काहीही नकोय। का स्वामी? अरे अर्धी भाकरी खाऊन पोट भरलंय आमचं। आम्ही अगदी तृप्त झालो। शंकरा, अरे जिंकलंच हो आम्हाला। पायलट कर्णाचा अवतार, स्वतःची खायची मारामार आणि भिकाऱ्यांना भाकरी देतोय। अरे मी स्वामींना काय देणार? माझी बरोबरी करतोयस ना? मी स्वामींसाठी पंचपक्वान्नाचा नैवेद्य घेऊन चाललोय। तू काय देणार? का तोंड्या? पण गोविंदा, तू मात्र मस्तवालपणे वागलास, गरीबांना लाथाडलंस आणि आमच्यासाठी पंचपक्वान्नाचा नैवेद्य आणण्याच्या गमजा करतोयस। पण तुला तुझ्या कृत्याचं फळ भोगावंच लागेल। नामदेवराव, तुमच्याकडे काही पांघरायला आहे? खूप थंडी बसते। एवढंच पांघरून आहे शंकर, तू अर्जुनाकडे माग। अर्जुन दादा, तुमच्याकडे आहे काही पांघरायला? नाही, एवढंच आहे माझ्याकडे आहे, एक उबदार गोदड, पण ते तुला मिळणं शक्य नाही, कारण तुला खूप सवय आहे ना बडेजाव करायची। आता भोग आपल्या कर्माची फळ, मर रात्रभर कुडकुडतात। स्वामी, स्वामी खूप थंडी वाजते स्वामी, स्वामी थंडी वाजते स्वामी। स्वामी काय झालं? कसं येत नाही म्हणून शाल चोरतोस? शाल चोरतोय? मला माहित नाही कशी आलीस गोविंद, खरंच सांगतोय। खरंच माहिती? खरंच सांगतोय। हो, तुम्ही मध्ये बोलू नका। शाल चोरतोय माझी, आणि वर म्हणतो माझ्या अंगावर कशी आली याला माहित नाही। खरंच माहित नाही गोविंद, खरंच माहिती, खरंच माहित नाही गोविंद। बोलेल हो नाही बोलणार तो। हो ना, राजा हरिश्चंद्रच की नाही हा, खोटं कशाला बोलेल? ही शाल दिसते त्याच्या अंगावर। अहो खरंच सांगतोय, मी नाही आणली शाल, की मला झालं ते झालं, तुम्ही तुमची शाल परत घ्या। चला। ओ, एवढ्यावर भागायचं नाहीये ते, गुन्हा केलाय त्याने, त्याबद्दल तुला प्रायश्चित्त भोगावंच लागेल। दंड वसूल करायचा मला। काय याच्यात काय? 2 नाणे आहेत माझ्याकडे, फक्त 2च नाणे।
हा तुझा दंड. आणि इथून पुढं जर माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावला तर याद राख, चोर कुठला? गोविंदा, अरे भक्त म्हणवून घेतोस ना आमचा तू स्वतःला, आणि तुझं हे असं वागणं, अशी आमची सेवा करतोयस? अरे आमच्या भक्ताला मारहाण करतोयस? अरे माणूस आहेस का खबीस? ठीक आहे, तुला दर्शन द्यायचं की नाही बघाच आता, तुझं काय काय होतं ते पहा.